मुथाणे कानडवाडी येथे साई भंडारा उत्सव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले। अकोले तालुक्यातील मुथाणे कानडवाडी गावातील ग्रामस्थांच्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026 या दरम्यान मुथाणे कानडवाडी येथे शिर्डी पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते। या निमित्ताने दिनांक 21 फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांच्या वतीने साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। याबरोबरच प्राथमिक शाळेच्या मुलांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात लहान लहान विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम साजरे करून उपस्थितांची मने जिंकली। या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। साई बजरंग पायी दिंडी कार्यक्रमाचे संस्थापक नाथपंथीय सीताराम महाराज सदगीर तसेच पायी दिंडी सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष मुथाणे गावचे माजी उपसरपंच किसन तुकाराम होलगीर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित साई बजरंग पायी दिंडी सोहळ्याचे हे 13वे वर्ष असून सदर सोहळ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सदर कार्यक्रमासाठी मुथाणे गावचे सरपंच अविनाश गावंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले। ओम साईराम। साई बजरंगबली पायदिंडी सोहळा गेले 13 वर्षापासून मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये या कानडवाडी क्षेत्रामध्ये साजरा होतोय। आज हे 13 वर्षे संपन्न झालेले आहे आणि आज साईबाबांचा भंडारा त्या निमित्ताने हजारो भाविक या ठिकाणी महाप्रसादाच्या बोलसाठी स्वागत घेतलेला आहे। आणि आता महाप्रसाद झाल्यानंतर आपले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानडवाडी येथे बेनकिसर आणि गवळी मॅडम यांनी जो कार्यक्रम ठेवला आहे सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि या भंडाऱ्याच्या निमित्ताने आपल्या लहान मुलांना उत्कृष्ट करण्यासाठी त्याच्या कलेला गुन्ह्याला वाव देण्यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आमच्या साई बजरंगबली पायी दिंडी सोहळा गेली 13 वर्षे आम्ही मागल्या वर्षी सुद्धा एक कार्यक्रम ठेवला होता। छावा चित्रपट आपल्या शिवाजी राजांचं एक व्यक्तिमत्व आणि त्यांचा एक इतिहास लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तो छावा चित्रपट आम्ही दाखवला होता। आणि आज या 13 वर्षी सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम त्या निमित्ताने ठेवलेला आहे आणि यासाठी हजारो भाविक सर्व हाताने मदत करतात, सर्व इथे येतात, आनंद उत्सवामध्ये आनंद घेतात आणि साईबाबांचे आशीर्वाद आपल्या वाती लावून घेतात आणि त्यांचा सगळं संसार एकदम व्यवस्थित होतो आणि दुःख सगळं दूर होतं। अशी मी म्हणून सर्वांना विनंती करतो पंचवीस सर्वांनी की आपल्या साई बजरंगबली पायदिंडी सोहळ्याला अवश्य या आणि अवश्य बाबांचे आशीर्वाद आपल्या पदरात पाडून घ्या। ओम साईराम। आदेश उदय दत्त आदेश। बजरंग तरुण मित्र मंडळ मुथाणे कानडवाडी वर्ष 13वे आम्ही साई पदयात्रा गेले 13 वर्षापासून या ठिकाणी कानडवाडी ते शिर्डी पदयात्रा आयोजित करतोय। या पदयात्रेमध्ये आमच्या मुथाणे गावातील भरपूर ग्रामस्थ सहभागी होतात आणि गेल्या वर्षी आम्ही या साई भंडाऱ्याची सांगता असताना छावा चित्रपट प्रदर्शित केला होता आणि तो सर्व गावकऱ्यांनी या चित्रपटाचा लाभ घेतला होता। तसेच त्याचप्रमाणे याही वर्षी जिल्हा प्राथमिक शाळा कानडवाडी या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आमच्या गावचे सरपंच किसन होलगीर तसेच या शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष गोरख चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय थाटामाटात पार पडतोय आणि इथून पुढे आमच्या गावातून जी साईबाबांची दिंडी जाते या दिंडीमध्ये आमच्या गावातील बाहेरील लोकांनी सहभाग घेऊन त्या दिंडीला उत्कृष्ट करून दिंडी कशी मोठी होईल आणि साईबाबांचे कसे आशीर्वाद भेटतील अशी या ठिकाणी मी गावाला विनंती करतो। गावातील प्रत्येक घरातून एक माणसाने या दिंडीमध्ये सहभागी व्हावा अशी विनंती करतो आणि थांबतो। ओम साईराम। आज आमच्या दिंडीला 13 वर्ष पूर्ण झालेले आहे। मागील वर्षी आम्ही छावा चित्रपट दाखवला होता। या वर्षी जिल्हा प्राथमिक शाळा कानडवाडी या ठिकाणी गॅदरिंगचा कार्यक्रम ठेवला आहे आणि पहिल्या म्हणजे या आमच्या गावातून दिंडी जाण्याचं जे मोलाचं सहकार्य ते आमचे गुरु सीताराम महाराज सदगीर, आमच्या गावचे सरपंच अविनाश गावंडे, उपसरपंच किसन होलगीर, माझे बंधू सोमनाथ चव्हाण, म्हणजे सर्व होलगीर परिवार, सदगीर परिवार, सर्वांचं म्हणजे सर्व मुथाणे असतील, पायगरवाडी, नायकरवाडी सर्वांनी मिळून म्हणजे ध्येय केलं का आपली दिंडी काढायची। आज आमची दिंडी 13 वर्षे झालेली पूर्ण एकदम यशस्वी पूर्ण होऊन गेलेली आहे आणि आमच्या या दिंडीसाठी जे म्हणजे अन्नदाते देतात। आज 200-300 पब्लिक जेवणासाठी आले आहे आणि या इथून पुढे आमचे कार्यक्रम एकदम व्यवस्थित होतील आणि सर्व गाव मस्त आम्हाला एकदम व्यवस्थित सहकार्य करतात। त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद। टीव्ही न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो चीफ शांताराम दराडे।